कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावली, मला पूर्ण विश्वास आहे तू एक दिवस या घराण्याची सून असण्याचा मान स्वतःहून नक्की जिंकशील। आता तिलोत्तमा तुझा रागराग करतेय कारण तिलोत्तमाला वाटतंय की जर तुला त्रास झाला तर तू कंटाळून चिडून निघून जाशील, पण माझा तुझ्यावर आणि तुझ्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे। माझी खात्री आहे तू या परिस्थितीविरुद्ध लढा देशील आणि या सगळ्यावर मात करशील। मी आहे तुझ्या बरोबर। पाया पडते। सौभाग्यवती भव। सर्वाजी, सोम भाऊजी कुठे भेटतील? अगं तो तिथे पायऱ्यांवर आहे। बर। सोम, मला हे काय पटलं नाही। ऐश्वर्या वहिनींनी सावलीला किचन मध्ये थांबायला सांगितलंय। चल बोलूया। मी तुम्हालाच भेटायला येत होते। वहिनी तुला किचन मध्ये थांबवलं? हो। मी ऐश्वर्या वहिनीशी बोलून आलो। नाही नको। हे बघा सोम भाऊजी, आज तुम्हा दोघांमुळेच मी या घरात आले। तुम्ही माझ्यासाठी कोणाशी वाद घालू नका। अगं वाद भांडणं व्हायचे तर होऊ देत, पण सारंग दादाच्या बायकोशी घरात असं वागलं जातं हे मला सहन नाही होणार। किती चीप दिसतं ते। भाऊजी, माझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय हे तुम्हाला माहिती आहे ना। थोडा वेळ जाऊ द्या। माझा विठ्ठल सगळं बघतोय, तो नीट करेल सगळं। आणि तुम्ही माझ्यासाठी कोणाशी बोलायला गेलात ना तर घरात वाद होतील बघा, आणि मग सगळ्यांना असंच वाटेल की माझ्यामुळे हे सगळं होतंय ते। बरं ते जाऊ द्या, मी तुम्हाला धन्यवाद म्हणायला आले होते। हे मानपानाचे कपडे आहेत, थोडे साधे आहेत, पण आमच्या गावी ना असं शर्ट पीस आणि पॅन्ट पीस देतात, तुम्ही स्वीकाराल नाही? बबलू हे तू ठेव। अरे घे ना, धर धर। ह्याचं काहीतरी छान शिव, तुझ्या स्टेटसला ते सूट कर। काय झालं? नाही आवडलं? पाहिलंस, त्याला पण नाही आवडले। आमच्या घरचे डोरमॅट्स आहेत ना, नाही कळलं? अगं पाय पुसण्या, त्या पण ह्यापेक्षा महाग असतात। आणि तुझ्या वर्षभराच्या कपड्यांची जी प्राइस आहे ना, त्यात आमचा एक ड्रेस पण येणार नाही। आणि सोहम, तुला तुझं स्टेटस मी लक्षात आणून द्यायचं का? अरे तुला हे कपडे देऊन उलट त्यांनी तुझा अपमानच केला आहे। प्लीज, किती प्रेमाने ते कपडे माझ्याकडे आलेत कळलंय का तुला? इतक्या प्रेमाने तू एक गोष्ट तरी केलीस का वहिनीसाठी? किचन मध्ये बसवलेस तिला, बरोबर वाटतं ते? अगदी बरोबर, म्हणजे बरोबरच आहे। सोम, प्रत्येक गोष्टीची एक जागा असते। चपला दारात असतात, ज्वेलरी कपाटात असते, तशी हिची जागा मी हिला दाखवली। प्रत्येक गोष्ट ज्याच्या त्याच्या जागी असली पाहिजे।
आणि प्रत्येक गोष्टीची जागा त्याच्या लायकीनुसार ठरत असते. वहिनी आपण मला यापुढे या गोष्टीवर एकही डिस्कशन नको आहे, कारण मॉमची पण तशीच इच्छा आहे. आणि तू चल किचन मध्ये. हे बबलू, अरे रडायचं नाही रे. आय हेट टीयर्स, तुला माहिती आहे ना. रडू नको. असला मेलोड्रामा आपल्याकडे चालूच असतो, तुला माहिती आहे ना, वर्षानुवर्ष चाललाय. काय यांची वेगळीच सिरियल चालू असते. तू एक काम कर, तू ना ही आता टोपी घालून मस्त तयार हो, आपण जाऊया सारंग दादाकडे. हा शाबाश, काय दिसतोय, वा कमाल. अरे रडू नको, हस बघू. बस बस, झालं झालं, मेलोड्रामा झाला करून. चला असे आपण जाऊया. सोमराव, बोला. ते काय बरोबर वाटत नाही मला. तर काय बरं? किती दिवस झाले ना माझे डोळे उपाशी आहेत. डोळे बी उपाशी असतात होय? असतात बाई. अरे आहेत, पण त्या डोळ्यासाठी ना हिरवळ बघायची हाय. बबलूराव, हिरवळ तर सोडूनच दे. खिशात दमडी नसल्यानं घराबाहेर जाणं बी अवघड झालंय. याला घे आणि ताबडतोब निघ. चला, वेळ नका वाया घालू. चला निघा, मला एकटं राहू द्या. दादासाहेब, निघ नाही, आपण निघूया, जाऊया बाहेर, मस्त वातावरणाचा आनंद लुटूया. चला. दरवाजा दिसतोय ना, जा पटकन जा. जा, पळ, जा, निघ, जा, मला एकटं राहू दे. दादासाहेब, आपण गार्डन मध्ये जाऊन हिम क्रीम खाऊया का? बबलू, निघा ना, निघ ना. दादा, खूप दिवस झाले घराच्या बाहेर पडला नाहीस. चला जाऊया माझ्यासाठी. प्लीज दादा, ऐक ना प्लीज. चल. या दादा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.